आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पुण्यातून आहे। महायुतीतील अंतर्गत राजकारणाला नवं वळण मिळाल्याची चर्चा आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। या भेटीमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये तणाव वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानं एकनाथ शिंदे नाराज झालेले आहेत। एकीकडे भाजप विरोधात अभिजित दिपकेंनी आंदोलन पुकारलेलं असताना भाजपचाच एक प्रमुख मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते अभिजित दिपकेंना जाऊन भेटतात। यातून एक वेगळा संदेश जात असल्याचा, चुकीचा संदेश जात असल्याचा एकनाथ शिंदेंचा सूर आहे आणि त्यामुळे ते नाराज असल्याचं कळतंय। यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। यशपाल, काय नेमकी नाराजीचं कारण आहे ते आपल्याला समोर आलेलं आहे की एकनाथ शिंदे नाराज आहेत भाजपच्या विरोधात ज्यांनी आंदोलन पुकारलं त्या दिपकेंच्या कुटुंबियांची आणि स्वतः दिपकेंची भेट घेतल्याबद्दल, पण या नेत्यांचं त्यावर काय म्हणणं आहे? विनोद सर, आज एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते। त्यावेळेस विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती। कॉक्रोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके यांनी भाजपच्या विरोधात मोहीम उघडलेली आहे आणि त्याचा देशभरात परिणाम दिसून आलेला आहे। आणि एकूणच आता त्यांनी दिल्लीला जे मोठं आंदोलन केलं होतं त्यावेळेस केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील झाला होता। यावरून भाजपच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेकडे खासगीमध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे की महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते अभिजित दिपके यांच्या संभाजीनगरच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतात, त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करतात। हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पसंत पडलेलं नाही आहे आणि याची गंभीर दखल घेत एकनाथ शिंदे यांनी समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट असतील किंवा विधान परिषद सदस्य बच्चू कडू यांना झापलेला आहे आणि त्यांच्याकडून विचारणा करण्यात आलेला आहे। समक्ष भेटून खुलासा देखील करण्यात सांगितलेलं आहे। एकूणच अभिजित दिपके यांचा आत्ताचा आंदोलनाचा जो पवित्रा आहे तो भाजप विरोधी आहे आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाकडून जर अशा पद्धतीने त्यांच्या नेत्यांकडून भेटी घेतली जात असेल तर त्याचा चुकीचा संदेश समाजात जाऊ शकतो, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरू शकते किंवा एकूणच महायुतीमध्ये आता या निमित्ताने तणाव वाढल्याचं देखील दिसतंय। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आता शिरसाट आणि बच्चू कडू काय खुलासा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विनोद सर, धन्यवाद यशपाल दिलेल्या अपडेट्सबद्दल। आता काय खुलासा प्रत्यक्ष भेटून हे दोन्ही नेते एकनाथ शिंदेंकडे करणार ते पाहणं महत्त्वाचं असेल।